दावोसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डंका। पहिल्याच दिवशी 14,50,000 कोटींचे 19 सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले। फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार केले गेलेत। 15 लाख रोजगार संधी, आयटी डाटा सेंटर, हरित ऊर्जा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यात आलेली आहे। गतवर्षीचा टप्पा ओलांडून यंदा विक्रमी गुंतवणुकीचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। तर कुठे कुठे ही गुंतवणूक झालेली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। एसबीजी ग्रुप गुंतवणूक $20 बिलियन, रोजगार 4,50,000, क्षेत्र लॉजिस्टिक्स, मुंबई आणि मुंबई महानगर हा एकूणच प्रभाग आहे। तर सुरजागड इस्पात लिमिटेड गुंतवणूक 20,000 कोटींची, रोजगार 8,000 रुपये, क्षेत्र स्टील आणि गुंतवणूक करण्यात आलेली गडचिरोलीमध्ये। सुमिटोमो रियालिटी अँड डेव्हलपमेंट गुंतवणूक $8 बिलियन शी आणि त्यातून 80,000 रोजगारांची निर्मिती। के रहेजा कॉर्पोरेशन $10 बिलियन ची गुंतवणूक आणि 1 लाख रोजगाराची निर्मिती। अल्टा कॅपिटल आणि पंचशील रियालिटी $25 बिलियन ची गुंतवणूक आणि 2,50,000 रोजगार। IIM ग्लोबल $8 बिलियन ची गुंतवणूक, 80,000 रोजगारांची निर्मिती। BFN फोर्जिंग्स $565 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 847 रोजगारांची निर्मिती। स्टीलचं क्षेत्र पालघर आणि मुंबई महानगर या परिसरामध्ये ही गुंतवणूक करण्यात आली। 8,000 कोटींची गुंतवणूक, 6,000 रोजगारांची निर्मिती। योकी ग्रीन एनर्जी लिमिटेड पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यात आली।